विद्यार्थी मित्रांनो, कॉमेंट सेक्शन मध्ये पहिल्यांदा उत्तर द्या की फिजिक्स सोपा आहे. मी प्रश्न विचारलाय तुम्हाला. तुम्हाला हा फिजिक्स सब्जेक्ट नक्की कसा वाटतोय? मी तुम्हाला सांगू का? अभ्यास करण्याची मेथड चुकल्या बऱ्याच मुलांची. फिजिक्सचा अभ्यास करण्याची एक मेथड आहे. तर की मी बरं बघितलंय. फिजिक्स म्हणलं की डेरिव्हेशन्स, फिजिक्स म्हणलं की एक-एक तो डेरिव्हेशन असतं ना, फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. 3-3, 4-4 वेळा लिहिणारी मुलं बघितलेत मी. एक डेरिव्हेशन 5 वेळा लिहून काढलंय. नाही असं फिजिक्स सोपा वाटणार. मग काय केलं पाहिजे? सांगतो. तुम्ही पहिला कॉमेंटमध्ये द्या ना उत्तर. तुम्हाला कसं वाटतोय फिजिक्स? ॲक्चुअली सांगू का लक्षात घ्या. कुठलाही सब्जेक्ट हा अवघड नसतो. आपल्या मनात त्या सब्जेक्ट विषयी किती भीती आहे, याच्यावर ठरतंय पेपर सोपा आहे का अवघड आहे ते. तो विषय सोपा आहे का ते अवघड आहे. मला 10वी पर्यंत मॅथ्स खूप सोपं वाटायचं. पण जसं 11-12 सुरू झालं, ट्रिग्नोमेट्री एक वेगळीच भीती मनात निर्माण झाली होती. आणि ही भीती माझी गेली इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या-4थ्या सेमिस्टरला. हो या 4थ्या सेमिस्टरला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो मला जे शिक्षक भेटले होते पाटील सर, त्यांनी म्हटलं एक चूक दाखवली माझी, की काय? की फॉर्म्युलेच येत नाहीत म्हणल्यावर न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह होतील? फिजिक्स सोपं पाहिजे ना तुम्हाला. मग त्यातले प्रत्येक फॉर्म्युले पाहिजेत ना, तेव्हा तो सोपा वाटणार आहे लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवा मला. विचारलंय काय या न्यूमेरिकलमध्ये? काय विचारलंय? नीट बघा. फाइंड कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी म्हणजे पटकन कळणार आहे. हाफ एम व्ही स्क्वेअर. हो, 9th पासून आहे. कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. मास दिलाय का? नाही दिलं. व्हेलॉसिटी दिले का? नाही दिली. मग कसं न्यूमेरिकल जमेल? बरे सीसी काय दिलंय हे कळायला पाहिजे. सीसी क्यूबिक सेंटीमीटर. एसआय युनिट नाहीये ते. बर 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे काय दिलंय? लगेच कळायला पाहिजे. आता मी दाखवतो तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवून. नीट लक्ष द्या. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 3/2 पीव्ही. आता हे कुठून आला? केटीजी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. सह्याद्री ट्युटोरियल्स टॉपिकचं नाव टाकायचं, सह्याद्री ट्युटोरियल्स टाकायचं. ढिगानं व्हिडिओ तुम्हाला या टॉपिक रिलेटेड तिथं मिळणार आहेत. पण थांबा ना, व्हॅल्यूज पुट करतो ना मी नीट बघा. प्रेशर दिलंय एवढं, मी लिहिलं 1. कारण ॲटमॉस्फेरिकची व्हॅल्यू असते 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग काय महत्वाचं आहे फिजिक्ससाठी? फॉर्म्युला महत्वाचा आहे. अजून काय महत्वाचं आहे? युनिट कन्व्हर्जन इम्पॉर्टंट आहे. आपल्या फाउंडेशन बॅच मध्ये ब्रिज कोर्स नावाची माझी बॅच आहे. ₹534 कोर्स आहे तो. 8, 9, 10 स्टँडर्ड मधल्या मुलांसाठी आहे. सगळ्यात बेसिक व्हिडिओ आहे तो लक्षात घ्या. ते नाही केलं मग न्यूमेरिकल कसे जमतील? मग चला प्रेशर पुट केलं आणि व्हॉल्यूम मी लिहितोय 5 लिटर. अरे सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब म्हणजे मिली. 5000 सीसी म्हणजे 5000 मिली. म्हणजे की 5 लिटर. म्हणजे लिटर आणि ॲटमॉस्फेरिक घेतलंय. चला 5 न 3 ला मल्टिप्लाय करा. 5 त्रिक 15, 15 ला 2 डिव्हाइड करा. 7.5 आणि आलं लिटर ॲटमॉस्फेरिक. हे युनिट आहे कायनेटिक एनर्जीचं. पण एसआय कोण आहे? जूल. मग लिटर ॲटमॉस्फेरिकचं जूलमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याला 101.3 न मल्टिप्लाय करावं लागतं. झालं. 7.5 ला 100 न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला बघा ना इथं 100 न मल्टिप्लाय केलंय. ऍक्च्युअली सांगू तुम्हाला मी गंमत. हे ना याला मल्टिप्लाय करा हेच आन्सर येणार आहे तुम्हाला. तेच आन्सर येणार आहे. किंचित थोडाफार इकडे-तिकडे फरक असतो पण आन्सर करेक्ट आहे. सो मार्क मिळतील का? 100% मिळालेले आहेत. बरं सेम क्वेश्चन बोर्डच्या एक्झाम मध्ये आलाय. फक्त प्रेशर दिलंय. 1 ॲटमॉस्फेरिक व्हॉल्यूम दिलाय. 1 लिटर 1 into 1, 1, 1 into 3, 3, 3/2, 1.5 लिटर ॲटमॉस्फेरिक. त्याचं जूलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. 10 पण हे कसं केलं सर तुम्ही? सांगतो. ऐका. ही तुमची व्हॅल्यू आहे लिटर ॲटमॉस्फेरिक. आता लिटर म्हणजे डीएम क्यूब. एसआय मध्ये कन्व्हर्ट करायचंय तर -3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. ओके. 1 ॲटमॉस्फेरिक म्हणजे 1.013 इंटू 10⁵ झालं का जूल मध्ये कन्व्हर्ट. 5 - 3 किती? 2 म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करा. आलं का? 101.3 जूल. कन्व्हर्जन. फिजिक्स मधला क्वेश्चन आहे. केमिस्ट्री मध्ये लागणार आहे मला. थर्मोडायनेमिक्स मध्ये. तिथे मला डीएम क्यूब बार युनिट मिळतं. डीएम क्यूब बार. आता ऐका. डीएम क्यूब म्हणजे लिटर. मग त्या लिटरचं मीटर क्यूब करताना -3. एक बार म्हणजे 10⁵ झालं जूल. 5 - 3 2 म्हणजेच किती? 100. म्हणजे डीएम क्यूब बारचं जूल करायचंय. 100 न मल्टिप्लाय करा.
ऍटमॉस्फिअर जूल करायचं आहे 101.3 न मल्टिप्लाय करा मग कन्व्हर्जन जमले पाहिजेत आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो आता तुम्हाला इमिजिएटली काय करायचं तुम्हाला सांगतो इमिजिएटली प्ले स्टोर वरून सह्याद्री ट्युटोरियल्स हे ऍप डाउनलोड करायचं आहे ते ऍप डाउनलोड केले की करायचं आहे काय ते सांगतो ओके त्या बॅच मध्ये तुम्हाला फिनिक्स बॅच मध्ये जाऊन कंटेंट मध्ये जाऊन तुम्हाला फिजिक्स न्यूमेरिकल बॅच मध्ये जायचं आहे रोटेशनलचे 10च्या 10 व्हिडिओ फ्री ठेवलेले आहेत शिकवलंय कसं बघा अभ्यास कसा केला पाहिजे ते बघा अगोदर पुस्तकात न्यूमेरिकल आले पाहिजेत आपण करतोय काय सांगतो सगळं फ्री ठेवलंय लक्षात घ्या तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स अख्खा टॉपिक मी फ्री ठेवलाय आता व्हायला काय पाहिजे मेथड काय मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तुम्हाला आलं पाहिजे युनिट कन्व्हर्जन ही पहिली प्रायोरिटी युनिट कन्व्हर्जन जमलं पाहिजे ओके युट्यूबवर 4 फ्री व्हिडिओ आहेत बघा नाही तुम्हाला सांगतो लक्षात घ्या पुन्हा तेच मला सांगायचंय काय युट्यूब म्हणजे खजिना आहे रे मी एकटा नाही आहे रे सगळ्यात महत्वाचं मला सांगतो की नॅशनल लेवलचं काही असू दे जेई लेवलचं पण महाराष्ट्रातले सगळे जे शिक्षक आहेत त्यांच्यात एक प्रकारची युनिटी आहे होय काही क्लॅशेस नाहीत काही कॉन्ट्रोवर्सी नाही काहीच नाही लक्षात घ्या ओके मी तुम्हाला सांगतो युट्यूबवर खजिनाच आहे आपल्याला सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनलवर जायचंय आपल्या ओके त्याच्यानंतर तिथं तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये जायचंय आणि प्लेलिस्ट मध्ये इथं स्टार्टलाच तुम्हाला युनिट कन्व्हर्जन दिसेल किंवा आपण कोर्सेस मध्ये जाऊया चला कोर्सेस ओके युनिट कन्व्हर्जन 4 व्हिडिओ आहेत 5 व्हिडिओ आहेत लक्षात घ्या म्हणजे 5 पार्ट आहेत ओके हे युनिट कन्व्हर्जन पहिला व्हायला पाहिजे ओके प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर सगळं युनिट कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे त्याच्यानंतर तुमची फॉर्म्युला लिस्ट परफेक्ट पाहिजे ओके कुठलंही न्यूमेरिकल वाचलं तर गिव्हन डेटावरून कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे हे कळालं पाहिजे हे पहिल्यांदा कळालं पाहिजे फॉर्म्युला लिस्ट नंतर तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे कॅल्क्युलेशनचं स्पीड पाहिजे ओके आणि सगळ्यात महत्वाचं फ्री ठेवलंय बॅच कोणती फिनिक्स बॅच कसं प्ले स्टोअरवरून स्टोअर मधून शोधायची फिनिक्स बॅच कंटेंट मध्ये जायचं आणि लॉग कॅल्क्युलेशन मध्ये जायचं कुठं जायचं लॉग कॅल्क्युलेशन ओके मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या इथं बघा ही बॅच जाऊ दे म्हणूया आपण इथं इथं अजून बॅक घेऊया आपण ओके इथे बघा लॉग कॅल्क्युलेशन 5 व्हिडिओ फ्री आहेत 10-15 मिनिटाचे फ्री आहेत क्यूब कसं काढायचंय क्यूब रूट रेस टू फोर्थ रूट कसं काढायचंय साइन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स सगळं बेसिक विथ आता ऑब्व्हियसली लॉग टेबल म्हणजे लॉग कॅल्क्युलेशनच शिकवलंय त्याच्यात मी म्हणजे हे लॉग टेबल आलं पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे झाल्यानंतर तुम्ही टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल्स पहिला सोडवले पाहिजेत हे काहीच होत नाही तुम्ही काय करताय लावलाय जेईचा क्लास आणि फोकस हे बरोबर आहे का रे माझं एनसीईआरटी ओके सीबीएसई ओके मेन पॉइंट काय एनसीईआरटी पण नाही तुम्ही डायरेक्टली काय करायला लागलाय माहितीये का डीपीपीच्या नावाखाली जेईची पीवायक्यू सोडवायचा प्रयत्न करताय असं नाही व्हायला पाहिजे एखाद दुसरी पीवायक्यू तुम्ही त्यात अडकून बसताय आणि ती सोडवताय सुटल्यावर तुम्हाला आनंद वाटतोय पण त्याचा फायदा होणार नाही तुम्ही या लिस्ट या टाईहेनं जावा तुम्हाला न्यूमेरिकलला ओळखता आलं पाहिजे हे लक्षात घ्या बर मग आता मी सांगतोय तसं फॉलो केलं तर काय होईल अरे यश मिळणार आहे लक्षात घ्या आपण आहे त्या लेवलला तर वर जाऊ की नाही आणि टार्गेट आपलं मोठंच पाहिजे ना बरीचशी मुलं काय म्हणतात सर तुम्ही काय 100% 100% टार्गेट म्हणतात प्रॅक्टिकली कुठं शक्य आहे अरे टार्गेटच मोठं ठेवायचं रे ते प्रयत्न करूया ना भलेही नाही अचीव झाला त्याच्या जवळपास तरी पोहोचू की नाही आपण जवळपास तर नक्की पोहोचू लक्षात घ्या बर मग आता सह्याद्री ट्युटोरियल्सला फॉलो करायचंय ओके माझ्या चॅनलवरती तुम्हाला योग्य तीच माहिती दिली जाणार आहे ओके मी काहीही चुकीच्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाहीये तुमचा जास्त वेळ घेणारच नाही आणि सांगतो मी तुम्हाला फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी आणि मॅथ्ससाठी ओके फिजिक्ससाठी आपले जोशी सर आहेत ओके स्वयं फिजिक्स फॉलो करायचं आहे मॅथ्ससाठी सांगायची गरज नाही अख्खं महाराष्ट्र आता सरांना फॉलो करतंय इक्वेशन एक्स लास्ट इयरच 400 पेक्षा जास्त मुलांनी इथं सुद्धा मी सांगतो इथं पण मोठा आकडा आहे बरं का सरांनी रिव्हील नाही केलं पण 99 वाले भरपूर आहेत आणि मला अभिमानानं सांगायचंय ह्या दोन्ही टॉपर्स मध्ये माझ्या ऑफलाईनची सगळी मुलं आहेत सगळ्यांनी माझ्या इथल्या सगळ्या टॉपर्स मुलांनी यांना फॉलो केलंच होतं मग केमिस्ट्रीसाठी मी आहे ना रोज संध्याकाळी नाही सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस संध्याकाळी 9:30 वाजता जॉईन व्हायचं लक्षात घ्या मग आता मेन पॉइंट काय काय फरक पडणार आहे बरं एवढंच लोकांना फॉलो करायचं का नाहीये ती बोर्डसाठी मी पण घेणार आहे स्टडी चक्र कंटेंट अपलोडेड आहे 100% माणूसच वेगळा आहे तो ओके मी तुम्हाला सांगतो भाई सरांचं कुठं प्रमोशन नाही काय नाही कुठेही
ते असं जास्त हे नाही. त्यांचं एक मस्त लाईफ चाललंय. एन्जॉय करतायत सर. ओके. म्हणजे म्हणतो ना आपण मुलांच्यात रमलेत. स्टडी चक्र म्हणूया आपण. ठीक आहे. चॅनल फॉलो करा बाळांनो. चॅनल नक्की, नक्की, नक्की फॉलो करा. मग सगळा कंटेंट अवेलेबल आहे तिथं 100%. लाईन टू लाईन पाहिजे ना, स्टडी चक्र. ओके. अगदी फ्री म्हणूया आपण. ठीक आहे. पण सरांनी पण नवीन एक बॅच लॉन्च केलं बरं का. बॅचचं नाव मला माहीत नाही बरं का आता. पण सरांनी पण एक बॅच लॉन्च केली. तुम्ही विचार करू शकता. काय मी तुम्हाला सांगतो, की ॲक्चुअली 4-5 हजारच्या आतच ऑनलाईनमध्ये सगळं कव्हर होतंय लक्षात घ्या. आणि या चॅनलवर, या चॅनलवर, या चॅनलवर तुम्हाला बिलकुल फालतू गोष्टी आढळणार आहेत याची मला खात्री आहे लक्षात घ्या, खात्री. स्टडी चक्र तुम्हाला रेफर करतोय. आर-जी मी नेहमी सांगितलंय ॲट एनी कॉस्ट आर-जी बेस्ट आहेत लक्षात घ्या. हे मी जे सजेस्ट करतोय त्या चॅनलवर तुम्हाला कधीही फालतूपणा आढळणार नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? अजून बरेचसे चॅनल आहेत. टॉपचे चॅनल भरपूर आहेत. हे चॅनल वरती येणं गरजेचंच आहे. अजून यायला लागलेत आणि अजून जास्तीत मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. स्वयं फिजिक्स आणि इक्वेशनिक्स तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि खरं सांगू का काउन्सिलिंगला माझ्याकडे खूप मुलं आलेत. बऱ्याच मुलांना हे चॅनल माहितीच नव्हते. खूप नुकसान झालंय खूप. पण आता तसं होणार नाहीये. मग चला फिजिक्स सोपं आहे का? या प्रश्नाचं उत्तर मगाशी दिलं नसेल तर आत्ता द्या. सर सोपं आहे. आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून दाखवू असं कमेंटमध्ये सांगा. ऑल द बेस्ट.